आपण असं मागून आलेलो आहे, तर साधारण मे बी त्या बसस्टॉपपासून असेल कदाचित. त्याच्यानंतर मी गोप्रोचा कॅमेरा यूज करत होतो, तर इतकं पुढे पोचलेलो आहे. आणि ह्या माझ्या उजव्या बाजूला हा परत लेकचाच परिसर आहे. तर आपण असं पुढे जाऊयात, चला. तर मग सकाळी 6:26 झालेली आहेत. आपण ट्रॅव्हर्स सिटीच्या डाऊनटाऊनमधनं फिरतो आहोत, एवढं कन्फर्म झालेलं आहे मला. फार माहिती नसेल तर तेवढं मागे एक बोर्ड वाचला होता मी, त्याच्यावरनं तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो आहे. तिकडेही परत माझी आता उत्सुकता वाढायला लागली आहे. तिकडेसुद्धा परत वॉकचा प्लॅटफॉर्म दिसतो आहे, पण मला माहिती नाही आपण तिकडे पोहोचू की नाही. ते ह्या स्ट्रीटवरनं जाण्याचा आनंद लुटूयात. हे प्रायव्हेट आहे, मला वाटतं एक्सप्रेस प्रायव्हेट असेल. इकडून आहे की नाही रस्ता, मी तेवढी रिस्क घेणार नाही आहे. आपण या फ्रंटच जाऊयात. माझ्या मागून येत आहे मला वाटतं कोणीतरी. इकडे पार्किंग, हा सिटी वॉकच म्हणूयात आपण. इतका दुःखा जातात फक्त. पब्लिक पार्किंग आहे इकडे. व्हेरी गुड. आम्हाला आमच्या लॉजवरच हॉटेलवरच पार्किंगची व्यवस्था झालेली आहे खरं. नाहीतर अमेरिकेमध्ये पार्किंग हा फार मोठा इश्यू असतो. त्यामुळे बुकिंग करताना पार्किंगचे रेट्ससुद्धा ते त्याच्यामध्ये ॲड करत असतात. बीचर सेल बुक स्टोर आहे हे. समोरनं एक रस्ता आहे, पण मी तो यूज नंतर करणार आहे, कारण मधनंच केल्यासारखं होईल. पुढून पण असण्याची शक्यता आहे. मग मी तो पुढून जाण्याचा चॉईस घेतो आहे. हे जसं म्हणतो आहे मी तुम्हाला, हे डाऊनटाऊनमध्ये आहो, लॉ सेंटर. फ्रंट डिस्ट्रिक्ट, पब्लिक पार्किंग, ऑपेरा हाऊस, स्टेट विजय थिएटर्स. आणि आपण आत्ता ह्या डाऊनटाऊनच्या चौकामध्ये आलेलो आहे. हे मला दृश्य फार आवडतात. छान दृश्य आहे खरं. आणि मी हे समोरूनसुद्धा हीच बिल्डिंग मी समोरून सुद्धा तुम्हाला दाखवेल. पण त्याच्या अगोदर ही आपल्याला आत्ता प्रत्यक्षात समोर जी बिल्डिंग आहे ती आपण पाहूयात. फ्रंट क्रेडिट युनियन म्हटलं जातं याला. कचऱ्यांवर फार फार लक्ष दिलं जातं बाबा इथे. मी आता इथे 360 कॅमेरा करून दाखवायला हरकत नाही आहे. मी हा व्हिडिओ इथे 360मध्ये दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ बंद करणार आहे. किती मिनटाचा झालेला मला माहिती नाही आहे. हे काय बरं, अटर्नी PLC डिंजमॅन अँड डान्सर. आता हीच बिल्डिंग मी समोरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी असा रस्ता क्रॉस केला आहे आणि हे समोरनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही बिल्डिंग जे मी म्हटलं असेल तुम्हाला, ही बिल्डिंग. आणि तिथून मी 360 घेतलेलं आहे. पण आता चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. परत एकदा दाखवतो 360, कारण ती लेडी येते, मी त्यांना घेणार नाही आहे. त्यामुळे मी कॅमेरा चेंज करतो आहे. हा 360 दाखवल्यानंतर मी बंद करणार आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हर्स सिटीतल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आत्ता उभा आहे तो मिशिगन स्टेटच्या ट्रॅव्हर्स सिटीमध्ये. आणि सकाळी
सकाळी 6:39 उभे आहेत. मी 6:39 झाले आहेत आणि मी आत्ता ह्या डाऊनटाऊनमध्ये आहे. या डाऊनटाऊनमध्ये आत्ता माझ्यासमोर दिसतं आहे तर ॲटर्नी PLC डायजमन अँड डान्सर. त्यानंतर समोर जो दिसतो आहे तो भला मोठा असा मिशिगन लेक आणि मी त्या चौकामध्ये उभा आहे. त्या चौकामध्ये मला हा बोर्ड दिसतो आहे. तर ह्या बोर्डमध्ये लिहिलेलं दिसतं आहे फ्रंट स्ट्रीट डिस्ट्रिक्ट आणि हा पूर्ण नकाशा आहे. ह्याचे बरेचसे डिटेल्स, ह्यातले हॉटेल कुठे किती आहेत, स्पेशालिटी शॉप्स काय आहेत, अँटिक आर्ट गॅलरीज काय आहेत, बाकी बरीचशी माहिती आहे. पण आत्ता मी शोधतो इथे मी कुठे उभा आहे ते. तर साधारण मी इथे उभा आहे. मी इथे उभा आहे आत्ता आणि समोर ही स्ट्रीट गेलेली. इथून मी मॉर्निंग वॉक करतो आहे. मी पलीकडच्या रस्त्याने म्हणजे ह्याच रस्त्यावर पण पलीकडच्या बाजूनी ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता व्हिडिओ आपण ह्या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. हे समोर दिसतंय मला पहा. ही म्हणजे फ्रान्स शैलीतली बिल्डिंग आहे पहा. कारण मी थोडंफार आत्ता वाचलं तर ह्याच्या इथे फ्रान्सचं राज्य बरेच दिवस होतं. माझ्या बुद्धीला थोडंसं तेवढं कळलेलं आहे, मला फार नाही माहिती. तर आपण आता या स्ट्रीटने पुढे जात राहू. आणि मी नकाशामध्ये वाचलं होतं ते थिएटर स्टेट थिएटर आहे पहा. हे समोर दिसतंय ते, हे जे दिसतंय ते स्टेट थिएटर होतं. मी फार डीपमध्ये काही तो मॅप वाचलेला नाही आहे, पण जे मला थोडंफार कळलं ते सॉरेन फाईन इटालियन हॉटेल आहे असेल हे. आणि हे पाहिजे थिएटर आहे. तिथे ॲनिमल लागलेला दिसतोय यार मला. क्या बात आहे. ॲनिमल तर दिसतंय. तो ॲनिमल सिनेमा आहे की माहिती नाही आहे मला खरं, पण थिएटर तर आहे. थिएटर म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे पिक्चरचंच असणार, कारण मी काय एवढा दर्दी नाही आहे. ट्रॅव्हर्स सिटी फिल्म फेस्टिवल एव्हरी ट्यूजडेला असतोय. पॉपकॉर्न मूवी, ज्यूज, IP, ॲनिमल हाऊस फ्रायडे अँड सॅटर्डेला असतं. आणि परत वाचून सांगण्यासारखं पलीकडून एवढं माहिती नाही मला. ॲनिमल सिनेमा नाही आहे गाड्यांनो, काहीतरी गैरसमज झालेला आहे माझा. मे बी मला माहिती नाही. जे समोर दिसतंय ते मी गाड्यांना मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझं इंग्लिश नॉलेज काय एवढं नाही आहे. जे चांगलं वाटतं ते चांगलं कळतं मला. त्या पक्ष्यांचे आवाज पहा. हे मी कॅमेरा मोस्टली डायरेक्ट नेत नाही खरं. आणि हे मार्केट आहे पूर्णपणे. हे शिल्प तर पहा कशामध्ये केलेलं यार, छान. हे डाऊनटाऊनमध्ये आपण फिरतोय, ट्रॅव्हर्स सिटीच्या डाऊनटाऊनमध्ये. आणि हे मोठं मार्केट असावं. माझ्या नातीचं आवडता ब्रँड आहे. ॲक्च्युली काय लुलुलेमन काय माहिती नाही आहे, पण तिचं आवडतं ब्रँड आहे तो लुलुलेमन. समोर फ्रंट स्ट्रीट ऑपेरा हाऊस आहे, बिजॉय थिएटर आहे, व्हिजिटर सेंटर आहे. बिजॉय थिएटर्स आहे ते राईट साईडला आहे आणि व्हिजिटर सेंटर पुढे. हे ट्रॅव्हर्स सिटीचं डाऊनटाऊन आहे. ह्या इमारती फ्रेंच शैलीच्या आहेत. मला थोडंफार इथं आल्यानंतर फ्रेंच बाबतीत त्या एका बोर्डवर मी वाचलं होतं. तेवढ्या नॉलेजवर मी फक्त सांगतो आहे. मला जास्त काय माहिती नाही आहे.
मोर डायनिंग शॉप्स, जास्त म्हणण्यापेक्षा काहीच माहिती नाही आहे मी. मोर डायनिंग शॉप, ओल्ड टाउन डिस्ट्रिक्ट, बीच मारिना, बिजॉय, ब्रॉडवॉक आर्ट. परत हा एक नकाशा पुढच्या चौकामध्ये आलेला आहे. मी एवढं काय डिटेल नाही पाहत बसणार आहे, कारण माझे पण घरी वाट पाहत असतील. मी सकाळी मॉर्निंग वॉकला जसं आलो म्हटल्यानंतर हे पक्षी किती वर कल्लोळ करतायत. बेडल बिल्डिंग ह्या चौकामध्ये मी 360 घेतो एक, आणि मग हा ब्लॉग इथेच, कारण 6 मिनटापेक्षा जास्त झालेला आहे. इकडून असं मी मागून आलेलो आहे आणि ह्या चौकामध्ये थांबलेलो आहे. माझं सूर्य तोंडावर आहे आणि अगदी समोर, अगदी डोळ्यांवर सूर्य आहे. मला काही दिसत नाही. मी ब्लाइंडली दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पहा, असं मी इकडून आलेलो आहे. मी परत आता 6:39 म्हणजे मला वाटतं हा ब्लॉग इथेच मला संपवावं लागणार आहे. हा एवढा एक दाखवल्यानंतर मी हा ब्लॉग बंद करणार आहे आणि नवीन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.